सद्गुरू पैमावजी मातोश्रीमाई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्सत्य आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. एकच लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया ऐलीच थडी सरले माया जग. अशी सुंदर अभंग आहे ज्ञानेश्वरांचा. तर त्याच्याबद्दल आपण जरा चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. शुद्ध परमार्थ असं जे आपण म्हणतो, कारण महाराजांचं जे अमृतविचार आहे, परमार्थाच्या नावाखाली बरेच लोक काही करत असतात, परमार्थ नसतो, तो प्रपंचच असतो सगळं. त्यामुळे परमार्थ सिद्ध होण्यासाठी काय केलं पाहिजे, तर हा अभंग त्याच्यातून ज्ञानेश्वर सूचित करताय. इथे इथं एकची लीला तरले, फक्त कोण करू शकतं ह्या परमार्थाच्या अभ्यासामध्ये अख्खा भवसागर तरुण जाण्यासाठी कोण करू शकतं, तर ते त्याचं मार्गदर्शन करतं की तेच लोक पुढे हा परमार्थ सांग करू शकतात. इथं एकची लीला जे सर्व भावे मद बदले, आपले सर्व भाव आणि सर्व भावातून जे माझ्याशी एकरूप झाले, बदले म्हणजे तिथे एकरूप झाले, त्या ऐलीच थडी सरले. अशा लोकांचा समोर असलेलं जे मायाजाळ आहे, आपण जे भवसागरामध्ये आहोत किंवा संसार सागरामध्ये आहोत, मायाजाळामध्ये आहोत असं जे म्हटलं जातं, ते मायाजाळ आपोआप दूर होतं, करावं लागत नाही. त्या ऐलीच थडी सरले मायाजाळ म्हणजे आज सर्वसाधारण माणूस किंवा साधक जो प्रयत्न करतोय तो भवसागरामध्ये अखंड बुडलेला आहे. खरं म्हणजे त्यांनी चैतन्य सागरात बुडायला हवं, तर तो भवसागरात आहे. भवसागर म्हणजे काय? भवसागर म्हणजे जिथे भाव सरतो तिथे भव तयार होतो. आता भव असं ज्याला म्हणतात, तर भव म्हणजे एखादा पाण्यामध्ये भोवरा असतो ना, आणि त्या भोवऱ्यामध्ये जे जे जातं त्या भोवऱ्यामध्ये अडकलं जातं आणि बाहेर पडता येत नाही. मोठं वादळ बिदळ झालं की भोवरा येतो, किंवा वादळमध्ये चक्रवादळ ज्याला म्हणतात ते, तो हा भवसागर आहे. प्रत्येक मानवी जीवनाच्या ठिकाणी प्रत्येकजण जो गुंतलेला आहे, अडकलेला आहे, बंधनात अडकलेला आहे आणि त्याला ते कळत पण नाही, असं बंधन आहे. तर अशा भवसागरामध्ये सगळे अडकलेले आहेत आणि ह्या भवसागरातून मुक्त होणं म्हणजे परमार्थ. भवसागर म्हणजे प्रपंच करणं म्हणजे भवसागर नव्हे, प्रपंच सुद्धा परमार्थ होतो. कधी महाराजांनी सांगितलं की ज्याचा प्रपंच सुखाचा होतो तोच परमार्थ असतो. म्हणजे शांती सुख, सुख म्हणजे नेहमीचं सुख नाही, तर मला टी व्ही मिळालं सुख मिळालं, आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळतात, मग आपलं वाटतं सुख मिळालं, सुख मिळालं, ते सुख नाही म्हणत. तिथे शांती सुख जिथे आहे, प्रपंच करताना सुद्धा जो शांत आणि शांती सुखाचा अनुभव येतो तसाच तो परमार्थ असतो. म्हणून परमार्थ असं ज्यावेळेला म्हणतो आपण, तो परमार्थ साध्य होण्यासाठी म्हणजे आपलं जीवन, ह्या जीवनाचा जो मूळ स्रोत आहे, म्हणजे जे जीवन जेथून निर्माण झाले, विश्वाचं आणि आपलं, त्या विश्वंभराचं स्मरण किंवा त्या विश्वंभराची ओळख किंवा त्या देवाची ओळख आणि ओळखीतून त्या देवाशी एकरूप होणं म्हणजे परमार्थ. लक्षात घ्या. आधीच चैतन्य स्वरूप म्हटलं की ते दिसत नाही, काही तिथे आहे हे कळत नाही, असं हे जे चैतन्य स्वरूप आहे, अनंत स्वरूप आहे. आणि त्याच अनंत स्वरूपातून हे सगळं ब्रह्मांड निर्माण झालं, विश्व निर्माण झालं आहे, पशुपक्षी निर्माण झाले आहेत, ग्रहतारे निर्माण झाले आहेत आणि माणसं सुद्धा निर्माण. आपण प्रत्येक जण त्या चैतन्य स्वरूपाचीच निर्मिती आहोत, दुसरं काहीच नाही आहे. पण ते आपल्याला कळत नाही.
त्याला म्हणतात भवसागर. आपल्याला कळत नाही. त्या भवसागराला माया पण म्हणतात. मायाचा दोन अर्थ आहेत, परत लक्षात ठेवा. माया म्हणजे मोहमाया, तो भवसागर. आणि मूळ माया ते चैतन्य स्वरूपाचं दुसरी स्टेप, म्हणजे चैतन्य स्वरूप आकाराला येण्याचं म्हणजे सगुण होण्याची जी स्वगुण होतं, म्हणजे जाणायला लागतं, त्याला सुद्धा मूळ माया म्हणतात. आणि त्या चैतन्य स्वरूपातून जे विश्व निर्माण झालं त्या विश्वाला गुणमाया म्हणतात. ते रामदास स्वामींनी सांगितलेलं दासबोधामध्ये. मूळ माया आणि अनेक संतांनी पण सांगितलं, पण दासबोधामध्ये उल्लेख आहे त्याचा. म्हणून मूळ माया म्हणजे माया वाईट नाही, या मूळ मायेमुळे विश्व निर्माण झालं. आता विश्व हे सुद्धा गुणमाया, म्हणजे विविध गुणांनी ते प्रगट झालं. पण प्रत्येक माणसाचे गुण वेगळे, माणसांचे, पशुपक्ष्यांचे, सगळं जे जे पडतं ते गुण वेगळे. म्हणजे तो स्वतः विस्तारला, जो एकच तत्व आहे अनंत स्वरूप, तेच स्वतःच्या स्वरूपातच विस्तारलं. विसरलं नाही, विस्तारलं. लक्षात घ्या, विस्तार झाला. म्हणजे स्वतःच्या स्वरूपात म्हणजे काय? आता आपण म्हणतो विस्तार आहे म्हणजे काय? सूर्य आहे आणि सूर्याचा विस्तार म्हणजे त्याचा प्रकाश असं म्हणतो, म्हणजे त्याच्या बाहेर. पण चैतन्य स्वरूपाच्या आत बाहेर काहीच नाही, जे आहे ते तिथेच. चैतन्य स्वरूपाच्या पलीकडे काय? चैतन्य स्वरूप. आणि चैतन्य स्वरूपाच्या अलीकडे काय? चैतन्य स्वरूप. म्हणजे चैतन्य स्वरूपाशिवाय काही नाही. म्हणजे परमेश्वर समजायचं तर असं समजायचं आहे. परमेश्वर म्हणजे अनंत स्वरूप, अथांग स्वरूप. जसं आपण समुद्रात एका ठिकाणी बसलोय आतमध्ये जाऊन, समजा तुम्हाला काहीतरी सोय झाली, तर तुमच्या अवतीभोवती काय असेल? समुद्राचं पाणी, दुसरं काही नाही. तसं आत्ता सुद्धा आपण ह्या क्षणी प्रत्येक जण ह्या चैतन्य स्वरूपाच्या सागरात आहे, पण कळतं आपल्याला नाही. म्हणून त्याला भवसागर म्हणतात. भवसागर म्हणायचं कारण हे आहे की ही जी गुणमाया आहे, ही गुणमाया प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी मोहमायेत गुंतते. माझं 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 म्हणणं ही मोहमाया, मी आणि माझं, ही मोहमाया आहे. आणि ही मोहमाया पासून लांब जाता आलं पाहिजे, ते कळत नाही आपल्याला. आपण मूळ मायेकडे वळलं पाहिजे, म्हणजे आपल्या स्वरूपाकडे वळलं पाहिजे, ते कळत नाही. कारण आपलं स्वरूपच दिसत नाही. दिसत नाही तर कळणार कसं? असाही प्रश्न आहे. आणि त्यामुळे इथे हेच लोक करतात. म्हणजे आता हे कळत नाही म्हणून तर लोक किती वेळा जन्म यावे, किती वेळा व्हावे पाहिजे. थोडंसं आपल्याला ही माहिती तरी आहे शब्दाने की परमेश्वर असा आहे, की हे सगळी रूपं परमेश्वराची आहेत, कळतं. पण आचरणात येत नाही. आचरणात येतं का? बघतो ते वाटतं काय सगळी परमेश्वराची रूपं आहेत असं म्हणतो का? नाही. एखाद्या बाईची सासू जर खडूस असेल तर ती म्हणे परमेश्वर, कसलं परमेश्वर रूप, अरे बाबा त्रास देते म्हणेल असं म्हणेल ना. कारण इथे सुद्धा हा बोध महत्वाचा लक्षात आला पाहिजे. सगळेजण मोहमायेत आहे, भवसागरात अडकलेले आहेत. त्यामुळे कोणी असो, पुरुष असो, स्त्री असो, सासू असो, सून असो, आपण शत्रू म्हणतो, मित्र म्हणतो, सगळे भवसागरात अडकलेले आहेत, गुंतलेले आहेत. आणि त्यामुळे समोरचा माणूस वाईट वागतो म्हणणं म्हणजे काय असतं? सोपं भाषा. आताच एक सुंदर असं मला एका मार्गदर्शन केलं बोलता बोलता. तरी त्यांनी सांगितलं की जर आपण वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये गेलो, आपल्याला माहिती सगळे वेडे आहेत, आपण काय म्हणतो, जाऊन देत वेडे आहेत, उड्या मारतायत, नाचतायत, जोपर्यंत आपल्याला मारत नाही तोपर्यंत आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. कळलं ना? तर आपण त्यांचा राग करत नाही वेडा आहे म्हणून, कारण आपल्याला उलट वाईट वाटायला, विचार काय वेड्यासारखं. आता हाच विचार तुम्ही जीवनामध्ये सगळेजण वेडेवाकडे वागतायत, वेडे राग येणार नाही ना, उलट वाईट वाटत, बेचारे शहाणे होते, लोक शहाणे होते. कळलं? म्हणून जिची सासू कडक असेल शहाणी होते. सगळे वेड्याच्या बाजाराचा आहे. म्हणून सगळा हा वेड्यांचा पसारा म्हणतात ना महाराज, त्याला म्हणतात भवसागर. भवसागर सागर म्हणजे काय? आत्ता आपण जरी चैतन्य स्वरूपाच्या सागरात आहोत तरी आपल्या भोवती आपण मनाने हा भवसागर निर्माण केलेला आहे. भवसागर बाहेरून नाही आला कुठे, तो आपल्या मनात आहे. आणि मन का? कारण आपल्याला आपल्या स्वरूपाचा विसर आहे, म्हणून ते मनरूपाने हा भवसागर तयार करतो. आपण कल्पनेतून बऱ्याच गोष्टी करतो. कल्पना
लक्षात घ्या, कल्पना शक्तीच जर अज्ञानातून असेल तर ती भवसागरात गुंतवते, आणि तीच कल्पना शक्ती ज्ञानातून तिचा अभ्यास करायला लागलो तर तीच गुणमायाकडे वळते, सॉरी मूळमायेकडे वळते, म्हणजे स्वरूपाकडे वळते. म्हणून माया ही महत्वाची. मायेचाही तिटकारा नाही, माया आहेच, माया असावी. माया नसेल त्या मायेचाच आधार घेऊन आपल्याला स्वरूपाकडे वळता येतं. आता मायेचा आधार करून वळायचं म्हणजे नेमकं काय? एक एक प्रश्न पडतो. आपण जे बोलतो त्याचं कळलं पाहिजे. आपण जाणीवपूर्वक जाणतो हे सगळं, हे कोणामुळे? मायेमुळे. हे सगळं विश्व आहे, हे सगळे रूप आहे, हे सगळं जाणतो कोणामुळे? ही माया, गुणमाया जी म्हणतो ना आपण, ते जे गुणमाया हे जी शक्ती आहे ती आपल्याला हे जाणायला लागते. आणि ह्याच शक्तीला जर आपण वळवलं कुठे? स्वरूपाकडे, की जे आहे ते स्वरूपाचं आहे, तर आपण आपला परमार्थ सिद्ध होतो. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट शांतपणे स्वीकारता आली पाहिजे. का? कारण तुम्ही कोण आहात हे तुम्हाला कळलं पाहिजे. आपण ते कळत नाही म्हणून गोंधळ होतो. आपल्याला जो राग येतो, द्वेष येतो, मत्सर येतो, तोंड बघू नये वाटतं, ह्याचं कारण का? आपण वेडे आहोत एकावर, म्हणजे मोहमायात अडकलेले आहोत. आपल्या काहीतरी कल्पनेतून आपण प्रत्येकाकडे पाहतो. कल्पनेतून, प्रत्येकाचं माणूस कल्पनेतून असतं बघा. एखादा माणूस आवडतो, त्यात दुसरा माणूस तोच माणूस आवडत नाही. का? ह्याची कल्पना वेगळी, त्याची कल्पना वेगळी. प्रत्येकाची कल्पना वेगळी वेगळी असते, आणि त्या कल्पनेतून तो प्रत्येक माणसाकडे पाहतो. हा माणूस बरोबरच नाही, अशी काही माणसं म्हणतात. पण तोच माणूस आपल्याशी चांगला वागतो, आपल्याला वाटतं चांगला आहे, काय वाईट आहे? कारण आपली कल्पना काय, आपल्याशी तो जसा वागतोय त्याच्यात आपण त्याची कल्पना करतो, चांगला आहे, दुसरा म्हणतो वाईट आहे, कल्पना आहे. म्हणून सगळं कल्पनेत आपण इतकं अडकलेलो आहोत. आणि त्या कल्पनेतून बाहेर पडता आलं पाहिजे. आणि ह्या कल्पनेतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला हा अभ्यास करावा लागतो. तो अभ्यास काय? एकची लीला लागली, सर्व भावे बदलली. सर्व भाव म्हणजे आपले सर्व भाव. आता भावाचा अर्थ पहिला समजायला. भावाचे दोन अर्थ आहेत. एक संबंध जोडतो आपण, आणि दुसरा तेच होऊन राहतो. जेव्हा दोन असतात, म्हणजे दोन रूप आपण समोरासमोर ठेवतो, तेव्हा आपल्या ठिकाणी आपण जो संबंध जोडतो तो भाव असतो. म्हणजे मुलगा आईशी संबंध जोडतो, मातृभाव. आई मुलाकडे पाहते, तो त्याचा मुलगा म्हणजे तिच्याकडे असतो पुत्रभाव. पती पत्नीकडे पाहतो, तो पत्नी ही माझी पत्नी ह्या भावातून पाहतो. पत्नी पतीकडे पाहते, हा माझा पती ह्या भावातून पाहतो. आता हे भाव म्हणजे काय? कल्पना आहे, खरी कल्पना आहे, आपण केलेली कल्पना आहे सगळी. बघा, लक्षात ठेवा. म्हणजे जास्त नाही, थोडं समजलं जातं. एखादी मुलगी लहानपणापासूनच तिच्या बरोबर मित्र असेल, खेळत असेल, तिला माहित नाही, पण लहानपण ह्या दोघांचं लग्न झालं, ह्या दोघांचं लग्न सांगलं तर ती त्या पद्धतीनेच पाहते. कारण तिला ती कल्पना तिच्या डोक्यात भरलेली असते, म्हणजे अंतर्मनात जाते. आणि जशी जी मोठी होते तिच्याकडे असंच असतो की हा माझा पती आहे, त्यालाही वाटतं पती आहे. पूर्वीच्या काळी असं व्हायचं ना, लहानपणी ठरवली जायची, आता नाही ठरवत कोण म्हणा. पण त्यावेळेपासून तो भाव तयार व्हायचा. आधी त्यांना ते कळतच नसायचं. कधी 7 वर्ष किंवा 8 वर्षाच्या वेळेला लग्न करायचे, किंवा 12 वर्षाचं असेल तर लग्न करायचे. तो म्हणतो त्या अगदी मस्ती करायचे, खेळायचे. लहान त्याला पती पत्नी, आपण जशी सासू कोण मोठी माणूस, अरे तुझा नवरा आहे असं भांडू नकोस, नवरा आहे तो भांडू नकोस, तिच्याकडे तो आपोआप भाव तयार होतो. भाव कशातून होतो? विचारातून, कल्पनेतून. आपण दुसऱ्या व्यक्तीशी जो संबंध एका विशिष्ट भावनेतून ठरवतो त्याला म्हणतात भाव. एक दुसरा भाव म्हणजे आता इथे म्हणून म्हटलं बंधुभाव, पतिभाव, पत्नीभाव, हे सगळे जे भाव म्हणतो आपण, देवभाव. आपण देवत्वातून एकाशी संबंध जोडला तर देवभाव आहे. आपण सद्गुरूंशी, सद्गुरू हा देव ह्या भावातून पाहतो, तेव्हा तो असतो तो देवभाव असतो. लक्षात घ्या. दुसरा अर्थ तेच होऊन राहणं. तेच होऊन राहणं म्हणजे मी नाहीच आहे, ते चैतन्य स्वरूपच आहे, हा भाव. त्याला ज्ञान मार्ग म्हणतात. आता मीच नाही आहे ही सुद्धा कल्पनाच आहे. लक्षात घ्या, कल्पनेशिवाय. पण हे कल्पनेच्या मागे ज्ञान आहे, वस्तुस्थिती आहे. आपली निर्मिती ही चैतन्य स्वरूपातून निर्माण झाले, हे जरी आपल्याला पटत नसले तरी विचार केला तर आपल्याला कळतं की हे सगळं चैतन्य स्वरूपातून झालेलं आहे.
आपलं पाहणं, बोलणं, ऐकणं ही शक्ती कुठून येणार? ही शक्ती कुठून येण्यासाठी आपल्याला आपण चैतन्य भावातून निर्माण झालो आहोत हे सतत जेव्हा विचार करायला लागतो ते आपल्या लक्षात येते सर्वत्र चैतन्य आहे. विचार करा, एखादा विचार पुन्हा पुन्हा केला की तो भाव निर्माण होतो. म्हणून हा जो भाव आहे की भाव दोन बाजूनी आहेत. एका बाजूने आपण संबंध जोडला तर तो भाव आहे, दुसऱ्या बाजूने तेच होऊन राहिलो तर तो भाव आहे. आता आपण त्यालाच आपण स्वभाव म्हणतो. स्वभाव याचा अर्थ काय? मी रागट आहे, मला हे काय चालणार नाही, मी डिसिप्लिन आहे, मला चालणार नाही, हा त्याचा भाव असतो. समोरच्याला काय पडतं तू भाव कोणत्या ह्याच्यात आहे, पण आपण उगी ठरवतो कल्पनेतून आणि उगी आरडाओरडा करतो. अशा माणसाला लोक काय करतात? लांब पडतात, दुसरं काय होत नाही. आणि म्हणून ही दोन्ही, आता इथे सर्व भाव म्हणजे काय? सर्वांगाने आपल्याला संबंध जोडायचा आणि सर्वांगाने तेच होऊन राहायचं आहे, याला म्हणतात सर्व भाव. सगळ्या बाजूने तुम्ही देवाला तो आता आपण आहोत असं जेव्हा आपल्याकडे असं आपण जाणीव रूपाने आहोत हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा चैतन्य स्वरूप सर्वत्र पसरलेलं आहे आणि त्या चैतन्य स्वरूपात आपण आहोत. म्हणून मी चैतन्य स्वरूपाचा, हा जो मी आहे तो देवाचा आहे, ह्याला म्हणतात भक्ती मार्ग. इथे देवाचा म्हणताना, देव म्हणताना जर माझ्याकडे जर भाव असेल सद्गुरू हाच माझा देव तर मी सद्गुरूच आहे. मी देवाचा आहे हा भाव तिथे असला पाहिजे. लक्षात घ्या, प्रत्येक जण आपण ज्यावेळेला पाहतो देव कोण पाहायला लागलो की मी पैसा हे सगळं अनंत स्वरूप आहे, दिसत नाही पण ते आहे. त्याच्यामुळे सगळं विश्व चाललंय, त्याच्या नियमाने सगळं चाललेलं आहे. इथे ठाम निश्चय असला पाहिजे. आणि त्यामुळे मग ही सगळी रूपं कोणाची? देवाची. म्हणून आपण म्हणतो देवा सर्व तुझंच आहे, देवा सर्वत्र तूच आहे. तिसरा भाव देवा तूच सर्व आहे. तूच सर्व हा स्वभाव असला पाहिजे. इथे हा भाव म्हणजे इथे मी कोणच नाहीये, आहे ते सगळं देवाचं आहे. मी म्हणून कोणीच नाही, आहे ते सगळं चैतन्य स्वरूपाचं आहे. असा जो भाव ज्याच्याकडे असतो किंवा भक्ती मार्गातून मी सद्गुरूचा म्हणजे सद्गुरू हाच देव आणि त्या देवाचा हा मी आहे, मी वेगळा कोणच नाही. मी वेगळा कोणच नाही म्हटलं की त्या अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. हा जो बोध आहे तो बोध आपल्याला व्यवस्थित समजला. म्हणून इथं एकच लीला, हेच लोक म्हणजे हाच साधक, असाच साधक पुढे जाऊ शकतो, या भवसागरातून पार होऊ शकतो. तोपर्यंत म्हणजे त्याला शरण केलं पाहिजे. जो सर्व भावे मज बदला, त्याचं सगळी नाती गोती सगळी देवाशीच. ही सगळी नाती गोती म्हणजे देवच. आपण जे नात्यातून सगळ्यांना बघतो ते एका बाजूला देवच सगळं आहे. देवच माय, देवच बाप, देवच नवरा, देवच बायको, देवच भाऊ, देवच बहीण, देवच सर्व. हा एक भाव, देवच सर्व आहे. आणि त्याच्यातून आपण त्या देवाशी किंवा सद्गुरु तत्वाशी एकरूपता साधत बसतो. इथे सद्गुरु तत्व शब्द वापरतो, लक्षात घ्या. सद्गुरु ज्या देहातून प्रकट होतात ते जे तत्व कार्यरत असतात ते सद्गुरु तत्व, ते दिव्य स्वरूप. दोन लक्षात घ्यायचं. आणि त्यामुळे ते जे दिव्य स्वरूप आहे त्या दिव्य स्वरूपाचं ही जाणीव म्हणजे भक्त शिष्य अशा भावा जेव्हा पाहतो त्या आपल्याकडे असतो तो सद्गुरू भाव. आणि सद्गुरूंना सर्व अंगाने शरण जाता आलं पाहिजे. तिथे सद्गुरूकडे दुसरा कसलाही मध्ये अडथळा येता कामा नये. तिथे मध्ये कोणी हे असता कामा नये. एजंट, आपण एजंट होतो, एजंट विजंट कोण नाही. डायरेक्ट सद्गुरूंची संबंध ज्याचा आहे भाव, भावातून भाव म्हणतो मी, लक्षात घ्या. मनोभावे, ह्याला मनोभावे म्हणतात. मनापासून अंतःकरणापासून जेव्हा एखाद्या साधकाच्या मनामध्ये मी सद्गुरूंचा आहे म्हणजेच देवाचा आहे, म्हणजेच चैतन्य स्वरूपाचा आहे, म्हणजेच अनंत स्वरूपाचा आहे आणि मी म्हणून कोणच नाही शेवटी असं होतं तर मी म्हणजे तेच तत्व आहे. तर तो सर्व भाव. म्हणून सर्व भावे माझं बदलले म्हणजे एका बाजू सगुण रूपात सद्गुरूंना भजायचं असतं म्हणजे सद्गुरूंचं अखंड स्मरण. म्हणून तिथे अभंग पण आहे. आधी देवाची ओळखावे मग त्याचे भजन करावे, अखंड ध्यानची धरावे पुरुषोत्तमाचे. म्हणजे देव पुढे कळला पाहिजे. देव कळत नाही म्हणून गोंधळ आहे.
देव 3 अंगाने ओळखता येतो. परत लक्षात ठेवा, अनंत स्वरूप देव आहे, सद्गुरु देव आहे, आणि मी म्हणणारा जो आहे मुळात तोही देवच आहे. म्हणून देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव निर्णसी मुळी कोण, असं परत हेच ज्ञानेश्वर मुळी सांगतात. सर्व अंगाने आपल्याला कसा भाव धरता आला पाहिजे, ही सगळी कंगोर आहेत. बघायचं कसं परमेश्वराकडे. देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव निर्णसी मुळी कोण, देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कोठे काय. म्हणजे असं काहीच नाही आहे अनंत स्वरूपाचं. आता मगाशी तेच वर्णन त्याने केलं. देवा नाही रूप, देवा नाही गाव, गाव बिव काय नाही. म्हणून काशी यात्रेला गेल्यावर देवाचं गाव नाही. आपण कल्पनेतून काशी यात्रा पवित्र म्हणतो. आपली मुंबई पण पवित्रच आहे. खरं सांगायचं, मुंबई सगळ्यात पुण्यवान लोकांची आहे. कधीच वादळ येत नाही. बघा, वादळ येतो बिचारा आंध्राला जातं, सौराष्ट्राला जातो, इथे तिथे जातं. आपण आपले बरेच राहतो. कारण पूर्वीच्या लोकांनी खूप पुण्य केलं. आपण केलं की नाही मला माहिती नाही. पुण्य नगरी आहे ही खरी, कळलं ना. त्यामुळे इथे हा जो बोध आहे लक्षात ठेवायचा की इथे आपल्याला सर्व भावे मज बदलले, हा अर्थ कळला पाहिजे. चैतन्य स्वरूप ते दिव्य स्वरूप आहे, त्याचंच आपण अंग आहोत, त्याचंच आपण रूप आहोत, त्याचेच आपण आहोत, त्याच्याशिवाय आपण वेगळेच नाही. हा जो भाव आपल्याला उत्पन्न होतो त्याला म्हणतात सर्व भाव. सर्व भाव आहे म्हणजे सतत अखंड स्मरण, उठता बसता जे स्मरण अखंड असलं म्हणजे हे आहे कोणाचं, देवाचं आहे, कोणाचं देवाचं. हा जो बोध ज्याच्याकडे येतो तो साधक सहजपणे या त्याच्या वेड्याच्या झटक्यातून जो आहे मग झालं की प्रत्येकाला भवसागरात अडकलेला आहे, कल्पनेतून भवसागरात अडकलाय. ती कल्पनाच बाजूला होते आणि ते त्याचं मूळ स्वरूप त्याला अनुभव येतो. साधकाला देवाचा अनुभव येतो, दिव्यत्वाचा अनुभव येतो. आणि हा दिव्यत्वाचा अनुभव म्हणजे परमार्थापासून ते पार झाले. आणि म्हणून हे साधं सोपं गणित आहे. साधं सोपं गणित म्हणजे काय, खरे सद्गुरू भेटावे लागतात आणि आपल्याला खरा शिष्य व्हायला लागतो. खरा शिष्य होणं कठीण आहे. नुसतं आपण अनुग्रह दिला आम्ही शिष्य झालो, ते खरे शिष्यत्व नाही. अनुग्रह शिष्यत्व घेतला आणि पाहिजे वाटेल ते काम करतोय आणि म्हणतो की सद्गुरूंचा शिष्य, उगीच सद्गुरूंचं नाव खराब करतो. बघा तुम्ही, कधी कधी वाटतं आपल्याला अरे काय लोक अशी करतात. वाईट वाटतं म्हणजे राग यायला नको, कारण भाऊसारखं अडकलेले त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना सद्गुरूंप्रती जी शरणागती असायला पाहिजे, सद्गुरूंप्रती जी भक्ती असायला पाहिजे. सद्गुरू हा देवच, तिथे किंचित सुद्धा शंका उरत नाही ज्याच्याकडे. त्या श्रद्धेतून जो साधक कार्य करतो त्याचा भवसागर पार होतो, म्हणजे ते आपोआप पार होतो, तर करावा लागत नाही. कारण भवसागर ही कल्पना आहे. मग काही सांगणार, कल्पना केली की उरलं तर उरला विठ्ठल. कल्पना केली पाहिजे. आपण कल्पना सोडत नाही. मी जीव ऐसा संकल्प करिता गेले कल्प, म्हणून प्राणी झाला अल्प देह बुद्धीचा. रामदेव स्वामी सांगितले बघा, कल्पनेतून सगळेजण जीवन जगतात. आपण सगळे कल्पनेचे भातुकलीचे खेळ खेळतात ना मुलं, खेळतात ना. त्यांना भाऊली आणली, भाऊला आणला, दोघांचं लग्न केलं, कुरमुरे वाटले, आणि ज्याची भावली आणि ज्याचा भावला दोघं भांडले तर तो तिची भावली भाऊ लागेल, संपलं लग्न. कळलं ना. खरं बघायला तर जीवनामध्ये पण आपण असंच करतो. हे माझं, हा माझा नवरा, ही माझी बायको, हे माझं घर, ही माझी प्रॉपर्टी, इथे तर डकलेलो असतो. एकदा राम राम म्हटलं की संपलं सगळं. कुठे कोण कोणाचा आहे, कोण कोणाच राहतो का. नवरा नाही राहत, बायको नाही राहत, कोण नाही राहत. एक म्हणे गेलो तरी मी तुझ्या पाठीशी येईल म्हटलं तरी येऊ शकत नाही. प्रेमवीर असतं त्यांना वाटतं काही झालं मी सोडणार नाही, गगन तारे तोडतो बिडतो म्हणतो ना, असलं काही सगळी कल्पना आहे. कळलं ना. आकाशातले तारे तोडून आणे, हे तोडून काही नाही. मग नंतर तारे स्वरात भांडत बसतो तेव्हा तो खरं असतं. कळलं की नाही. आणि म्हणून ही कल्पना गेली पाहिजे. आपली व्यवस्था लक्षात ठेवा, ही जी कल्पना आपल्या जीवनामध्ये आपण पकडलेली आहे की मी अमुक तमुक आहे, मी असा आहे, आम्ही म्हणून आमच्या नावाचा, मग माझं नाव झालं पाहिजे, माझ्या नावाची प्रसिद्धी झाली पाहिजे, माझ्या नावाचं कौतुक केलं पाहिजे. ह्या सगळ्या कल्पना आहेत, त्याच्यात आपण अडकतो. त्याला म्हणतात भवसागर. म्हणजे भवसागरात किती लोक अडकले, एक सद्गुरू सोडले तर सगळे अडकले. हे लक्षात घ्या. इथे आपल्याला, म्हणून आपल्याला
पार करायचं आहे म्हणून ज्ञानेश्वर तळमळीने सांगता येतं एकच लीला तरले, तर स्पष्ट सांगा लपवलेलं काहीच नाहीये. इथं एकच लीला तरले जे सर्व भावे मज बजले, सर्व भाव आपल्याला ईश्वर चरणी म्हणजे परमेश्वराच्या चरणी म्हणजे सद्गुरूंच्या चरणी अर्पण करता आले पाहिजे. आणि जेव्हा ते अर्पण करतो जे सर्व भावे मज बजले तया ऐलीच थडी सरले माज आपोआप बाजूला होतं. काही करायची गरज लागत नाही. ज्ञानमार्गात मला मी चैतन्य स्वरूप आहे, चैतन्य स्वरूप म्हणत बसाल आणि जर सद्गुरूंवरती श्रद्धा नसेल किंवा चैतन्य स्वरूपावर श्रद्धा बसत नसेल तर ते नुसतं जप चालू होतं. मग फक्त शब्दज्ञान असतं आणि शब्दज्ञाने घात केला असं तुकाराम महाराज नक्की परिस्थिती. शब्दज्ञान आवश्यक आहे पण त्याचं रूपांतर श्रद्धेतून आचरणात आणण्यासाठी. आपण नुसते चिकित्सक होतोय, हा बघा असा करतोय, ह्याचं हे असं आहे, ह्याचं असं आहे, हे कर्म आहे, हा कर्मयोग आहे, हा राजयोग आहे. श्रद्धेतून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा चैतन्य स्वरूपाशी आपण समरस व्हायला लागतो तेव्हा चिकित्सा राहत नाही, तर आपण इतके शरणागत होऊन जातो त्या स्वरूपाशी म्हणजे सद्गुरूंची. इथे आपोआप आपल्या ठिकाणी असलेला भवसागर दूर होतो. आणि ती कल्पना असते, कल्पना बाजूला आपोआप झाली की सगळं काही होतं. लहानपणी बघा मुली घरी असतात, त्यांचं घर कोणतं आई वाटलं त्यांचं घर असतं. ही कल्पना असते ना. का लग्न केल्यानंतर दुसऱ्याच्या घरी जातात. दुसऱ्याचं घर म्हणतात ते तिचं घर होतं आणि आई वडिलांचं वेगळं होतं. ते भावाचं घर आहे, माझं घर. कल्पनेतून आपण कशी नाती जोडतो तो बघा. लहानपणी दोघं असते ते माझं पण घर तुझं पण भांडतील दोघ्या बहीण भाऊ. आता बहीण मोठी झाली, लग्न झालं, भाऊ मोठा झाला, भावाचं लग्न झालं, बहीण माझं घर कुठे म्हणते. बहिणीचं घर म्हणजे तिच्या नवऱ्याचं घर आणि हा त्याचं स्वतः भाऊ म्हणतो माझं घर. आता आहेत कोणाचं घर? खरं घर आहे कोणाचं? माझं असं कोणाचंच नाही. पण आपण मात्र कल्पना शब्द माझं आहे माझं आहे माझं आहे त्याच्यातच आपण भांडत बसतो, रडत बसतो, दुःखी होतो. इथून मुक्त व्हायचं असेल तर मी कोण आहे आणि हा चैतन्याच्या सागरामध्ये आपलं जीवन कसं चाललेलं आहे हे लक्षात घ्या. हे जोपर्यंत आपण लक्षात घेत नाही ना तोपर्यंत या गोष्टी कशा प्राप्त होत नाही. श्रद्धा महत्वाची. ते परत म्हणतो श्रद्धा नसेल तर ज्ञान हे शब्दज्ञान असतं, ते आत्मिकतेने त्याचा बोध होत नाही. बरेच साधक शब्दज्ञानात गुंततात, शब्दज्ञानाच्या द्वारे आचरण करण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांच्याकडे जर सद्गुरूंप्रती किंवा चैतन्य स्वरूपाप्रती जर शरणागती नसेल तर त्यांचा परमार्थ पूर्ण होत नाही. पूर्ण व्हायला पाहिजे. परमार्थ नुसतं कळला म्हणजे होत नाही, तर वळला पाहिजे. वळल्याशिवाय कळणार नाही. खरं गुह्य जे आहे ते हेच आहे, बाकी काही गुह्य नाही. म्हणून सगळं जीवन आपण जे कल्पनेतून जगत असतो ती कल्पना आपल्याला दूर केली पाहिजे. म्हणून मी जीवायचा संकल्प म्हणजे कल्पना केली, मी जीव आहे, मी जीवायचा संकल्प करिता गेले कल्प. कितीतरी कल्प म्हणजे युगानं युग गेली तरी तो ती जाणीव मी जीव करत प्रत्येक जन्म घेते. मी जीवायचा संकल्प करिता गेले कल्प म्हणून प्राणी झाला अल्प देहबुद्धीचा. आपण सगळे देहबुद्धीचे का होतं परंपरेने आलेले अनेक वेळा जन्म घेतला आणि त्याच्यातच चालले. म्हणून पुढे परत ते मार्ग. या सर्वांचे मूळ ही कल्पनाची केवळ कल्पना आहे. संत म्हणतात आपण कसली कल्पना, आमचं घर आहे अशी थोडीच कल्पना. तुम्ही म्हणतो हे तुझं घर नाही तर भांडायला तयार हो ना आपण. कल्पना नको करावं, ऐकणार नाही कारण आपल्याला वाटतं माझं घर आहे. आणि म्हणून या सर्वांचे मूळ ही कल्पनाची केवळ तिचे केली या निर्मूळ ब्रह्मप्राप्ती. म्हणजे हा जो परमार्थ सिद्ध व्हायचा असेल तर कल्पना बाजूला करा, मनापासून. खरोखर सोडू जाऊ नका, घर सोडायची गरज नाही. नाही तर म्हणा जाऊ दे माझी बायकोने सोडतो, नाही सोडतो. सगळं मला मारायला याल तुम्ही लोक, काय करून सांगितलं. मनाने माझं सोडा आणि जे सर्व आहे ते देवाचं म्हणा, तिथे ब्रह्मप्राप्ती होईल. म्हणून भ्रम निर्माण झाला तो ब्रह्मराक्षस व्हायचा. म्हणून इथे ज्ञान पाहिजे, श्रद्धा पाहिजे, सद्गुरूप्रती नितांत श्रद्धा पाहिजे आणि त्यालाच हे सगळं साध्य होतं. आणि हे सर्वांना साध्य हो अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना
चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.